नमस्कार. माझ्या आईने मला सांगितलं, की मला एक छोटासा व्हिडिओ रेकॉर्ड करून दे, म्हणून हा प्रयत्न. सगळ्यात आधी आपण ब्रीथ इन, ब्रीथ आउट करतोय. ब्रीथ इन, ब्रीथ आउट, ब्रीथ इन, ब्रीथ आउट. 5 टाईम्स तुम्ही करू शकता एकदम स्लो. त्याच्यानंतर आपल्याला हात मानेजवळ ठेवायचा आहे आणि मान आधी क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज असं 5-5 टाईम्स रोटेट करायचं आहे. खूप फास्ट करायचं नाहीये. डोळे बंद ठेवू शकता जर चक्कर वगैरे येत असेल तर. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला दोन्ही बाजूला आधी क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज करून झालं, की त्याच्यानंतर वेट. ओके. नेक्स्ट आपल्याला हात असे पाठीमागे बांधायचे आहेत प्रॉपरली, जेणेकरून तुमच्या पाठीमागची जो कणा आहे तो स्ट्रेट राहील आणि मान वरती खाली, वरती खाली, वरती खाली. ह्या एक्सरसाइजमध्ये मी खूप स्लो दाखवलेलं आहे. कारण माझ्या आईने मला सांगितलंय तिला 5च मिनिटं एक्सरसाइज करायची असेल जेव्हा वेळ नसेल तेव्हा. त्याच्यानंतर ती वॉकिंगला जाते. सो ही सिंपल एक्सरसाइज. हां, त्याच्यानंतर मी ही साइड मान केलेली आहे. हँड स्ट्रेचिंग. हात प्रॉपरली स्ट्रेच करायचे आहेत. कोपऱ्यामध्ये हात वाकवायचे नाही आहेत. प्रॉपर स्ट्रेचिंग. रिस्ट मनगट फिरवायचा आहे. आतमधून बाहेर आणि बाहेरून आतमध्ये. ईच टाइम तुम्ही 5-5 काउंट घेऊ शकता प्रत्येक वेळेचे. त्याच्यानंतर आपण आपला पूर्णच्या पूर्ण हात रोटेट करणार आहे. राईट हँडने, लेफ्ट हँडने. राईट हँडने आधी पुढच्या साईडने मागे, मग मागच्या साईडने पुढे. मी प्रत्येकाचे 5-5 काउंट केलेले आहेत. हात कोपऱ्यामध्ये वाकवू नका, उगाच खूप जोरात फिरवू नका. प्रॉपरली शोल्डरला होल्ड करून हात फिरवा. त्याच्यानंतर दोन्ही हात घ्यायचे आहेत. 5 वेळा पुढे आणि मग 5 वेळा मागे. आता आपल्याला करायचं शोल्डर एक्सरसाइज. आतून बाहेर प्रॉपरली एकदम हळू. तुम्हाला ती स्ट्रेच अगदी पाठीमागच्या साईडला सुद्धा जाणवली पाहिजे. ओके. एक्सरसाइज करताना बोलू नका. मी काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत आहे. प्लीज इग्नोर करा. कंटिन्यू. आता आपली जी कंबर आहे तिला रोटेट करणं खूप महत्त्वाचं आहे. आधी क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज. 1, 2, 3, 4, 5 ईच साईडला. ह्याच्यानंतर आपल्याला आपले गुडघे फिरवायचे आहेत. बाहेरून आतमध्ये 5 टाइम्स, आतून बाहेर 5 टाइम्स. फार हळूहळू तुम्हाला जमतंय तशा हिशोबाने करा, पण करा. फ्लेक्सिबिलिटी खूप महत्त्वाची आहे. येस. त्याच्यानंतर साईडला आपले आपले हात जे आहेत ते खालच्या पायाला टच व्हायला पाहिजे, तळव्याला. तुमचे होत नसतील काही कारणामुळे तर जबरदस्ती नका करू. ते गुडघ्यापर्यंत पोहोचले तरी चालेल. हळूहळू खालपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमच्या कमरेमधली फ्लेक्सिबिलिटी वाढेल. आता क्रॉस. एकदम हळू. आपल्याला काही गडबड नाहीये. गुडघ्यापर्यंत हात पोहोचले तरीही चालेल. स्लो करायचं आहे. आता ह्याच्यानंतर आपले हात आपल्या छातीच्या लेव्हलला घ्यायचे आणि वर-वर करायचे. आधी जेव्हा पाय वर होत नसतील, तेव्हा तुम्ही हात थोडे खाली पकडू शकता. आता जर तुम्हाला वाटत असेल, की खूप डिफिकल्ट होतंय, मे बी सुरुवातीला पाय वर जातात, नंतर नाही जात, तर तुम्ही असा टेबलचा सपोर्टही घेऊ शकता. टेबलवर असा पाय ठेवायचा. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. व्हेरी गुड. त्याच्यानंतर आपला हाताने भिंतीला सपोर्ट घ्यायचा आहे आणि पाय वर-खाली मूव्ह करायचे आहे. मी जनरली मगाशी टेबलवर करताना सुद्धा पाठीमागे हात लावला होता. पाठीमागे हात बांधले होते. कारण असं होतं, की आपल्या पाठीच्या कणाला सपोर्ट मिळतो. आता आपण भिंतीचा सपोर्ट घेऊन आपण हे पाय मूव्ह करतो आहे. याने पायाची फ्लेक्सिबिलिटी चांगली वाढते. 10-10 ईच टाईमला करू शकता. तुमच्या हव्या त्या स्पीडने हळूहळू स्पीड किंवा काउंट वाढवू शकता. नेक्स्ट
आता हे जे आहे हे फक्त तुमचा पायाचा बॅलन्स, आपलं जे पूर्ण शरीराचं वजन आहे त्याचा बॅलन्स आपल्या पायांवरती करता यायला पाहिजे. ह्याच्यासाठी तुम्ही ही प्रॅक्टिस करू शकता. काही लोकांना कदाचित थोडंसं हार्ड जाईल. मी ते फार स्लो दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही तसा प्रयत्न नक्कीच करू शकता. त्याच्यानंतर आपल्याला आपले जे खालचे फूट आहेत, ओके, तळवे आहेत ते आपल्याला रोटेट करायचे आहेत क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज. म्हणजे तिकडच्या जॉइंट्सनाही काही प्रॉब्लेम राहणार नाही आणि ते पण प्रॉपरली कूल डाऊन होतील. त्याच्यानंतर आपण हे जे कूल डाऊन करतोय त्याच्यामुळे आपण परत एकदा कंबरेचं रोटेशन करतो आहे. कंबर प्रॉपरली फिरवतो आहे. ईस्ट साइडला 5 टाइम्स केलं की चालेल. सेम क्रॉस फिट टचिंग. आता थोडंसं वॉर्मअप. क्लॅप फॉर सेल्फ, स्वतःसाठी टाळ्या वाजवा अँड डन.